नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या टी व्ही युनिटबद्दल सांगणार आहे, कारण आम्ही नुकतंच नवीन घरामध्ये शिफ्ट झालो आहोत 3 ते 4 महिने अगोदर, आणि तेव्हाच आम्ही आमचा टी व्ही युनिट पण बनवून घेतला होता। तर तुम्ही पण जर का कुठला फर्निचरचं काम करत असाल तर आणि टी व्ही युनिट जर का बनवत असाल तर तुम्हाला थोडीशी माहिती मिळेलच। आणि त्याचबरोबर माझे जे तिघे ड्रॉर्स आहेत त्याला लागलेले ते पण मी साफ करणार आहे। तर मी काय विचार करून ड्रॉर्स वगैरे बनवले आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सुरू करूया। तर इथे हा असा माझा टी व्ही युनिट आहे। पूर्ण वरपासून बनवला आहे आम्ही आणि खालून थोडीशी स्पेस सोडली आहे झाडून काढण्याकरता किंवा मॉपिंग करण्यासाठी, म्हणजे अगदी सहजच आपण झाडून पुसून काढू शकतो। तर 3 ते 4 दिवस अगोदर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता, म्हणून आम्ही हे हॅपी बर्थडेचे जे पताके किंवा तोरण आहे ते लावून घेतलं होतं आम्ही, आणि 3 ते 4 दिवस ते तसंच राहिलं कारण फोटो काढायचे होते। म्हणून मग आता आज सगळ्यात अगोदर मी हे काढून घेते। आणि आम्ही अजूनपर्यंत टी व्ही लावलेला नाही आहे, कारण दोघंही मुलं दिवसभर घरात नसतात। परत माझे मिस्टर पण संध्याकाळी रात्रीच येतात, उशिरा थोडं, म्हणजे संध्याकाळी 7-8 तर वाजतातच। तर टी व्ही बघण्याकरता मग मोबाईलच असतो हातामध्ये, तर टी व्हीची एवढी काही गरज वाटत नाही। सो म्हणून आम्ही अजूनपर्यंत टी व्ही घेतलेला नाही आहे। तर हे आता मी व्यवस्थित पुसून घेतलं आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून ठेवून घेणार आहे। तर हे जे पताके आहेत ते मी क्रॉफर्ड मार्केटवरनं घेतलं होतं, 50 रुपयाला भेटले होते आणि छान, म्हणजे 2 वर्ष झाले आहेत आम्ही हे वापरत आहे आणि व्यवस्थितच आहे अजूनपर्यंत। कारण त्याच्यासोबत एक प्लास्टिकची दोरी पण मिळते, तर ती काही तुटत नाही आणि व्यवस्थितच राहतं। सो म्हणून मग ज्या गोष्टी व्यवस्थित टिकतात आपण त्या नक्कीच सांभाळूनच ठेवतो। तर त्याच्यासोबत एक अजून एक्स्ट्राचा जो दोरा असतो तो पण भेटला आहे। तर हे मी आता भरून एका साईडला ठेवून देणार आहे। टी व्ही युनिटला राईट साईडला जो कोपऱ्यामध्ये कपाट दिसतो आहे ते तिघही असं वरपासून वरचे 3 जे कप्पे आहेत ते शोकेस म्हणून मी केलं आहे, आणि खालचा जो आहे तो स्टोरेज म्हणून वापरतो आम्ही। तर हा जो सगळा पसारा आहे तो मी अगोदर उचलून घेते। हे जे दोघे डबे आहेत ते पण मी क्रॉफर्ड मार्केटवरनंच घेतलं होतं, बरे पडतात। तिथल्या काही गोष्टी स्वस्त पण असतात आणि दिसायला पण छान असतात। तर सगळा व्यवस्थित पसारा उचलून घेतला आहे मी। आता मी थोडंसं साफ करून घेते आणि त्यानंतर ड्रॉर्स साफ करायला घेणार आहे। तर आपल्या घरात लहान मुलं असू द्यात किंवा मोठे असले तरी पण पसारा तर होतच असतो, आणि धूळ तर काय कुठेही राहा, अगदी वर कितव्याही माळ्यावर जरी असलो, 20-25व्या माळ्यावर पण असलो तरीही धूळ माती उडते, आणि ग्राउंड फ्लोअरला असो किंवा खाली किंवा फर्स्ट फ्लोअरला असलं तरी घाण होतेच। तर हा जो पहिला ड्रॉअर आहे तो मी अगोदरच विचार करून ठेवला होता का मला रांगोळी ठेवण्याकरता हॉलमध्येच एक जागा पाहिजे, कारण मी आधी ज्या घरी राहत होते तिथे मी माझ्या रांगोळीचे हे डबे वगैरे किचनमध्ये बेसिनच्या खाली ठेवायचे। तर रांगोळी काढताना मग एखादी गोष्ट हवी असेल तर मग ते सर्व तेवढं आत, म्हणजे किचनमध्ये जाऊन मग ते घेऊन या, त्याकरता म्हणून मग मी आधीच विचार केला का मी माझ्या नवीन घरामध्ये रांगोळी अगदी सहज पटकन भेटेल आणि रोज लागते म्हणून समोरच असायला पाहिजे, असं विचार करून हा पहिला ड्रॉअर बनवला आहे मी। तर आतमधला हा सनमायका आहे, तर म्हणून अगदी सहजच पुसला जातोय।
आणि स्वच्छ होतंय आणि त्यात थोडीशी रांगोळी पडलेली होती. हे आता मी कॉलिनने थोडंसं स्वच्छ करून घेणार आहे. तर बाजारात हे असे 10-10 रुपयाचे रुमाल मिळतात, जे अगदी सॉफ्ट असतात, मायक्रोफायबर सारखेच असतात हे. तर त्यानेच मी हे पुसून घेणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी याच्यानेच पुसून घेते. आणि कॉलिनने कुठल्याही लाकडाची वस्तू अगदी छान व्यवस्थितच स्वच्छ होतात आणि त्याचा सुगंध पण खूप छान वाटतो. तर हे पुसून झालेलं आहे आता माझं. आता हा माझ्याकडे मसाल्याचा डबा होता, जुना आहे. तर त्यावर मी एक पेपर चिकटवून घेतला आहे आणि यामध्ये ज्या एक्स्ट्राच्या रांगोळ्या आहेत त्या मी तशाच पिशवीमध्येच ठेवल्या आहेत. तर डबा थोडासा चिरला होता म्हणून मग मी हा रांगोळी ठेवण्याकरता वापरते आता. त्यानंतर हे जे स्टेन्सिल्स किंवा छापे आहेत ते मी या डब्यामध्ये भरून ठेवले आहेत. दिवाळीच्या वेळेला किंवा म्हणजे दिवाळीच्या वेळेला जास्त करून हे स्टेन्सिल्स बाजारात येतात आणि 10-10 रुपयाला किंवा असं अधूनमधून आपण घेतलं तर भरपूर गोळा होऊनच जातात. तर मी हे एकाच ह्याच्यामध्ये असं भरून ठेवलेलं आहे. त्यानंतर हा जो छोटा छापा आहे तो मी घरीच तयार केला आहे, लक्ष्मीचे पाऊल. आणि यामध्ये व्हाईट कलरची रांगोळी असते. जो ऑरेंज कलरचा डबा आहे तो मला गिफ्टमध्ये भेटला होता, तर ते पण मी रांगोळी ठेवण्यासाठीच वापरते. आणि हा जो छोटासा करंडा आहे त्यात पण मी कलर भरून ठेवला आहे, म्हणजे रोज बाहेर रांगोळी काढताना फक्त ह्या दोनच गोष्टी मी बाहेर घेऊन जाते आणि पटकन होतं काढून. कारण खूप मोठी रांगोळी काढत नाही रोज, अगदी छोटीशी काढते. तर छान दिसायला पण मस्त आहे ते आणि व्यवस्थित पण पडतं. आणि हा झाकण आहे बॉटलचा, रांगोळी काढताना वगैरे लागतं ते. तर हे असं सगळं मी या एकाच ह्याच्यामध्ये ठेवलं आहे. ब्रश कधीतरी लागतो रांगोळी वगैरे चुकली वगैरे त्यावेळेला. आणि हा शू पॉलिश आहे, कधीतरी लागतो तो पण, म्हणून मग समोरच ठेवलेला आहे. तर तो मोठा जो छापा आहे तो काही ह्या ड्रॉअरमध्ये बसत नाही. आणि तो जो छापा आहे तो मी पूर्वी माझ्या भिंतीवर लावून घेतला होता वॉल डेकोर म्हणून. आता हा जो दुसरा ड्रॉअर आहे यामध्ये मी सोफ्यावर ठेवण्याच्या चादरी आहेत याच्याकरता मी इथे जागा करून ठेवली आहे. कारण मी हे पण अगोदरच विचार करून ठेवला होता का सोफा म्हणजे सोफ्यासाठी आपण कितीही चांगला सोफा घेतला तरी आपण त्यावर काही ना काही अंथरतोच. आणि माझा जो सोफा आहे तो लाकडी सोफा आहे आणि त्यावर गादी आहे. तर त्याच्यावर त्याचा जो कवर आहे तो घाण नको व्हावा म्हणून मग मी या चादरी वापरते. तर म्हणून ह्या चादरी पण इथल्या इथे आपण टाकू शकतो. आणि ह्या काही अंथरूण वगैरे म्हणजे रात्री जो आपण अंथरूण टाकतो त्यामध्ये मी ह्या चादरी कधी वापरत नाही. ह्या फक्त आणि फक्त सोफ्यासाठीच ठेवलेल्या आहेत. तर हँडलूमच्या ह्या चादरी आहेत, अगदी छान. याचं कॉटन खूप जाड कॉटन आहे याचं. तर आणि साईज पण अगदी व्यवस्थित आहे याचं, म्हणजे जी सिंगल बेडशीट असते त्या बेडशीटपेक्षा थोडीशी मोठी साईज आहे. आणि म्हणजे डबल बेडची जी चादर असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी आहे. पण सोफ्यावर अगदी व्यवस्थित बसतात ह्या चादरी आणि कॉटनच्या असल्यामुळे बिलकुल हालत पण नाही. म्हणजे व्यवस्थित आपण खोचून साईडने व्यवस्थित खोचून आपण लावलं तरीही छान राहतात दिवसभर. तर अशा माझ्याकडे 4-5 चादरी आहेत या. तर हे मी लोकल मार्केटवरनंच विकत घेतलेलं आहे. कारण ऑनलाईनमध्ये अशा चादरी जास्त महाग पडतात. ह्या मला 300ला एक चादर पडली आहे आणि ह्या मी खरं तर माझ्या गावावरून भुसावळवरनं घेतलेल्या आहेत. तर ह्या
म्हणजे जास्त अंथरूणमध्ये मग तिकडे जो रोजचा जो अंथरूण असतो त्यात ठेवला का मग शोधावं लागतं किंवा पण हे म्हणून मग मी इथे ह्या ड्रॉअर त्याकरताच विचार करून केला आहे का मला यामध्ये अशा चादरी किंवा जे कुशन कवर्स आहेत ते ठेवण्याकरता हवं आहे म्हणून. सो ह्या 2 गोष्टींचा तर मी विचार करूनच हे ड्रॉअर बनवायला सांगितले होते. आणि आता तिसरा जो ड्रॉअर आहे तो मी ॲक्च्युली म्हणजे आपण घरामध्ये काहीही असलं तरी कुठेतरी एखादी जागा असते जिथे पसारा जमतोच. म्हणजे टेबल असेल किंवा जे काही असेल तिथे एक असा कोपरा असतो जिथे भरपूर आपण पसारा ठेवतोच. म्हणजे बाहेरून आल्या आल्या आपल्याला काही वेळेला गोष्टी हातातल्या हातात ठेवायच्या असतात हातातून. तर मग ह्या वरच्या टेबलवर जो काही पसारा गोळा होतो तो ह्या ड्रॉअरमध्ये जातो. म्हणून मग इथे खूप जास्त पसारा झालेला आहे. तर जे आपले दर महिन्याला लाईट बिल्स येतात किंवा आपण बाजारात जातो त्यावेळेला बिल्स असतात किंवा रिसिट्स असतात, ह्या सगळ्या पण मी विचार केलं होतं का ह्या एका ड्रॉअरमध्ये ठेवायचा म्हणून. कारण तुम्ही कितीही दुसरी वेगळी जागा केली तरीही आपण ती आणल्या इथेच ठेवतो. सो बऱ्याचशा काही गोष्टी ज्या असतात ज्या जिथे टाकल्या जातात त्यांच्याकरता तिथेच आपण जागा करून घेतली तर बरं पडतं. आणि हा टेबल मॅट आहे, तर मी याच्यामध्ये लॅपटॉप पण ठेवते, लॅपटॉप चार्जर्स वगैरे. तर म्हणून मग मी तो टेबल मॅट याच्यात अंथरून घेतला आहे. आता हा जो लॅपटॉप आहे तो पण बऱ्यापैकी घाण झालेला आहे, तर ते पण पुसून घेत आहे. तर हळूहळू करता करता म्हणजे आपले मुलं मोठे असू द्यात लहान असू द्यात, पसारा होतच राहतो. अगदी नाही म्हटलं तरी आपण किती आवरलं तरी पण ते एक 8 दिवस व्यवस्थित राहणार आणि त्यानंतर ते पसारा होतोच त्याच्यावर. सो या पिशवीमध्ये मी ज्या गोष्टी लागणार नाही आहेत त्या मी सगळ्या भरून ठेवत आहे आता आणि ते आता टाकून देणार आहे. आपण जरी गोष्टी टाकून दिल्या तरी बऱ्याच वेळा घरातल्या फॅमिली मेंबर्स त्यांना बऱ्याचदा विचार पडतो का हा ठेवायचा का टाकून द्यायचा, म्हणून मग ते लोक लवकर काही टाकून देत नाही आणि इथेच ठेवलं जातं. सो म्हणून मग ते जास्त पसारा गोळा होतो इथे. हा लॅपटॉपचा चार्जर आहे आणि दुसरे पण मोबाईलचे चार्जर्स मी आताच ठेवणार आहे आता. सो पूर्ण असं व्यवस्थित तिघेही ड्रॉर्स स्वच्छ करून झाले आहेत आणि बाकीचे जे साईडला जे कपाटं आहेत ते स्वच्छच आहेत. त्यात काही जास्त घाण आणि पसारा झालेला नाही आहे. तर खालचा जो कपाट आहे त्यामध्ये माझ्या मुलीची पुस्तकं राहतात आणि हे जे ऑरेंज कलर आणि व्हाईट कलरची फुलं आहेत ते पण मी क्रॉफर्ड मार्केटवरनंच आणले होते. ते 150ला पडलेले. आणि ही जी उरली आहे ती मी मिशोवरनं मागवली आहे. त्याचा आता कलर गेला आहे, म्हणजे जो मध्ये गोल्डन कलर असतो, पाण्याने त्याचा कलर जातो पण तरीही दिसायला छान दिसतं ते. सो हा असा माझा टीव्ही युनिट आहे आणि अगदी छान व्यवस्थित असं दिसत आहे. आता सगळे ड्रॉर्स जागा झाली का आपल्याला नंतर मग अजून कळतं का अजून काहीतरी वस्तू आपण आणल्या तर त्या ठेवण्यासाठी पण जागा होते. तर वरचे 3 जे कप्पे आहेत ते शोकेस म्हणून आहेत आणि खालचा जो आहे तो स्टोरेज म्हणून. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही इथे ह्याच्यामध्ये लाईट्स पण लावून घेतले आहेत, जे खरंच खूप छान वाटतं लाईट्स लावल्यानंतर. आणि फोटो फ्रेम ती बुद्धाची आहे, ती
मी प्रिंटआउट काढून घेतलं आहे आणि तेच मी फोटो फ्रेममध्ये लावून घेतलं आहे. तर वरच्या साईडला एक फळी केली आहे. मी अजूनपर्यंत कुठलाही जास्त शो हे केलेला नाही आहे, म्हणजे खूप वस्तू अजून ठेवलेल्या नाही आहेत. हळूहळू करून किंवा जी एखादी गोष्ट बघितल्या बघितल्या आवडेल अशाच वस्तू मी घेणार आहे शोपीस म्हणून. तर हे लाईट बंद केल्यानंतर आणि लाईट लावल्यानंतर असं व्यवस्थित दिसतं. धन्यवाद.